मैत्रिणींनो, पोर्टलवरती आपण रजिस्ट्रेशन करतोय आणि रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला एक महिला असल्यामुळे किंवा लग्न झाल्यामुळे नावामध्ये बदल झाल्यामुळे रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच अडचणी जर येत असतील तर हा व्हिडिओ त्या सर्व माझ्या मैत्रिणींपर्यंत, भावी शिक्षिकांपर्यंत पोहोचवा. त्यांना याचा नक्कीच लाभ होईल. अ, या वास्तविक पाहता आधारच्या नावाने आपण टेटचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आतासुद्धा जे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन ते आधारच्या नावानेच करायचं आहे. जर तुमचं लग्न झालं असेल आणि सगळे डॉक्युमेंट जर वडिलांच्या नावाने असतील, रजिस्ट्रेशन जर आता पतीच्या नावाने करत असाल तर काळजी करू नका. नो इश्यू. तिथं तुम्ही नाव ॲड करणार आहात आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट DVसाठी जाणार आहात तेव्हा तर तुम्हाला हे सर्व पुरावे द्यायचे आहेत. सोबतच तुम्ही गॅझेट असेल किंवा लग्न झाल्याचं जे सर्टिफिकेट असेल, त्याला मॅरेज सर्टिफिकेट आपण बोलूया, ते सुद्धा तुम्हाला DVच्या वेळेस घेऊन जावं लागणार आहे. परंतु सध्या मात्र आधारच्या नावानेच तुम्हाला प्रोसेस करावी लागणार आहे. बरं, गॅझेट चालेल की मॅरेज सर्टिफिकेट चालेल? तर मित्रांनो, गॅरेज सर्टिफिकेट मैत्रिणींनो तुमच्याकडे असेलच, परंतु एक गॅझेट करून ठेवाच. कारण गॅझेट हे खूप युजफुल होतं. जसं जसं तुम्ही पुढे जाणार आहात प्रमोशनसाठी, नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी गॅझेट मस्ट आहे, तुम्हाला करावंच लागणार आहे. बरं, आता असं होतं की नॉन क्रिमिनल कोणाच्या नावाने चालेल? मैत्रिणींनो, नॉन क्रिमिनल तुमच्या पतीच्या नावाने असेल तर चालेल किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने असेल तरीसुद्धा चालणार आहे. सेम अबाउट EWS ह्या 2च प्रमाणपत्राचं असं आहे. ते पतीच्या नावाचं सुद्धा चालतं आणि वडिलांच्या नावाचं सुद्धा चालतं. परंतु जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वापरत असाल तर महिलांसाठी कास्ट सर्टिफिकेट हे केवळ आणि केवळ वडिलांच्या नावाचं चालणार आहे. ते तुमच्या पतीच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्यासाठी चालणार नाही आहे. अजून एक जो फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आहे की अबाउट डोमासाईल सर्टिफिकेटचं काय? तर मित्रांनो, डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते तुमच्या जरी पतीच्या नावाचं असेल, तुम्ही राहत असाल, वडिलांच्या नावाचं असेल तर ते चालणार नाही आहे. 14 मे 2025च्या पूर्वीचं तुमच्याच नावाचं सध्यापर्यंत पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, तिथं त्यासाठी चालणार आहे. त्यानंतरचं, त्याच्या अगोदरचं याच्यामध्ये चालणार नाही आहे. महिलांचे बरेच प्रश्न आपल्याकडे येतात आहे की त्यांना हे करत असताना, रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याच अडचणी येतात आहे. अजूनही काही प्रश्न असतील तर या कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून तुमच्यावरती एखादा स्पेशल व्हिडिओ किंवा लाईव्ह सेशन आपल्याला घेता येईल. हे जे कॉमन प्रश्न जे आपल्यापर्यंत आलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच याच्यातून तुमच्या शंकेचं समाधान नक्कीच झालं असेल. परंतु सध्या कोणतीही छोटीशी चूक करू नका, जेणेकरून तुम्ही पोर्टल भरतीतून बाद व्हाल. आणि जाता जाता अजून एक गुड न्यूज म्हणजे या शिक्षक भरती महिलांना मात्र प्राधान्य मिळणार आहे. जर सेम मार्चचे उमेदवार असतील तर तिथं मात्र महिलांचं सिलेक्शन नक्की होईल, कारण त्याची मागणी विधानसभा अधिवेशनामध्ये सुद्धा झालेली आहे. पाहूयात.